नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी आणि 8वीसाठी उपयुक्त असा बहुपदींचा भागाकार। तर यामध्ये आपण पहिलं उदाहरण बघूया। x घन वजा 1 ला x वजा 1 ने भागा। x घन वजा 1 ला आहे म्हणजे ज्याला भागायचा आहे तो या ठिकाणी आहे भाज्य आणि ज्यानं भागायचा आहे तो आहे भाजक, आणि म्हणून x वजा 1 हा या ठिकाणी भाजक होईल ज्यानं x घन वजा 1 ला भागायचं आहे। तर दिलेली राशी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी प्रमाण रूपात लिहावी लागेल। या ठिकाणी बघूया आपण पहिल्यांदा प्रथम दिलेला भाज्य प्रमाण रूपात लिहू आणि तो प्रमाण रूपात या पद्धतीने येईल। म्हणून p ऑफ x बरोबर x घन अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 1, म्हणजे हा जो भाज्य आहे तो तुम्हाला पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहावा लागेल आणि मग प्रमाण रूपात लिहिल्यानंतर आपण डायरेक्ट चिन्हामध्ये त्या ठिकाणी तो भाज्य घ्यायचा आहे आणि चिन्हाच्या बाहेर हा भाजक घ्यायचा आहे x वजा 1 ज्यानं भागायचा आहे तो। आता मित्र आपल्याला माहिती आहे हा जो भाज्य आहे यातील आपल्याला प्रत्येक पदाचा लोप करायचा आहे आणि म्हणून सुरुवात करूया आपण x घन पासून। x घन आपल्याला घालवायचा आहे, त्याचा लोप करायचा आहे, तो कॅन्सल करायचा आहे। मग हा x घन जर घालवायचा असेल तर ह्या ठिकाणी याच्या खाली x घन यायला पाहिजे आणि मग त्याची वजाबाकी केली तर x घन निघून जाईल आणि त्या पदाचा लोप होईल। तर मित्र हो, या x घनचा जर आपल्याला लोप करायचा असेल तर या x ला कितीनं गुणावं म्हणजे येणारा गुणाकार हा x घन येईल। तर या ठिकाणी बघा x वर्गनं आपल्याला या ठिकाणी गुणावं लागेल। x वर्गनं जर x ला गुणलं तर x घन येईल। त्यानंतर x वर्गनं वजा 1 ला सुद्धा गुणावं लागेल, तो गुणाकार येईल वजा 1 x वर्ग आणि त्या ठिकाणी हा या पद्धतीनं तो गुणाकार येईल। तो येणारा गुणाकार या पद्धतीनं पदाच्या खाली पद या पद्धतीने लिहून घेतला। त्यानंतर दोन्ही राशींची वजाबाकी केली तर आपल्याला माहिती आहे दोन्ही राशींची वजाबाकी जर केली तर पुढच्या पदाची चिन्ह बदलतात आणि म्हणून इथे या ठिकाणी खालच्या पदाची चिन्ह आपण बदललेली दिसतील तुम्हाला। इथं अधिक आहे तिथं वजा झालं, इथं वजा आहे तिथं अधिक झालं। त्यानंतर बदललेली चिन्ह वापरून x घन वजा x घन या ठिकाणी या दोन्हींचा लोप होईल आणि या पद्धतीने ती कॅन्सल होतील। इथं मात्र बघा 0x वर्ग अधिक 1x वर्ग, इथं बदललेले चिन्ह वापरलं, इथं दोन्ही धन चिन्ह आहेत त्यामुळे या ठिकाणी इथं बेरीज होईल आणि ती बेरीज येईल बघा 1x वर्ग। त्यानंतर पुढचं पद आहे तसं लिहून घेतलं, म्हणजे या दोन्हींची बेरीज केली 1x वर्ग आली अधिक पुढचं पद 1 लिहून घेतलं। आता आपल्याला लोप करायचा 1x वर्ग। आता 1x वर्ग जर घालवायचं असेल तर ह्याच्या खाली 1x वर्ग आलं पाहिजे, म्हणजे या x ला कितीनं गुणायला पाहिजे बघा अधिक x न गुणायला पाहिजे। म्हणजे अधिक x न जर गुणलं तर x गुणिले x x वर्ग येईल आणि x गुणिले वजा 1 हा सुद्धा आपल्याला गुणाकार करायला लागेल, तो येईल वजा 1x, म्हणजे तो जो गुणाकार येईल तो या पद्धतीने येईल बघा 1x वर्ग वजा 1x। त्यानंतर नेहमीप्रमाणे यांची वजाबाकी केली की खालच्या पदांची आपण चिन्ह बदलतोय ती बदललीत। त्यानंतर 1x वर्ग अधिक 1x वर्ग हे निघून जातील, हे कॅन्सल होतील। 0x अधिक 1x ह्यांची मात्र बेरीज होईल, ती येईल 1x आणि त्यानंतर शेवटचं राहिलेलं पद आहे तसं खाली लिहून घेतलं। त्यानंतर आपल्याला घालवायचा आहे 1x। हा 1x जर घालवायचा असेल तर मित्र बघा या x ला कितीनं गुणावं लागेल अधिक 1 न, म्हणजे हा गुणाकार करूया आपण 1 गुणिले x म्हणजेच 1x आणि अधिक 1 गुणिले वजा 1 तो येईल गुणाकार वजा 1 आणि तो गुणाकार आपण इथं लिहिला। त्यानंतर नेहमीप्रमाणे वजाबाकी केली की आपल्याला माहिती आहे पुढच्या राशीतील पदाची चिन्ह बदलतात, बदललेली चिन्ह वापरूया 1x वजा 1x हे निघून जातील आणि वजा 1 अधिक 1 हे देखील निघून जातील, त्यांची वजाबाकी 0 येईल आणि या ठिकाणी शिल्लक राहील 0 आणि ती असेल तुमच्या पूर्ण भागाकार क्रियेची बाकी। आणि या ठिकाणी बाकी 0 आली याचा अर्थ इथं भागाकाराची क्रिया संपली आणि म्हणून आपण आपलं दिलेलं उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो। तर या ठिकाणी भाज्य काढून घेतला तो आहे x घन वजा 1, भाजक काढून घेतला तो आहे x वजा 1, भागाकार काढून घेतला जो आपल्याला इथं आपण काढलेला आहे इथं x वर्ग अधिक x अधिक 1 आणि त्यानंतर बाकी आपण घेतली 0 आणि या पद्धतीनं शेवटी भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या स्वरूपामध्ये तुमचं उत्तर मांडलेलं दिसेल। उदाहरण दुसरं बघूया। उदाहरण नंबर 2, 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x चा 3रा घात अधिक 2x वर्ग अधिक 2 ला x वर्ग वजा 1 ने भागा। म्हणजे यानं भागायचं आहे त्यामुळे हा असेल भाजक आणि याला भागायचा आहे तो असेल भाज्य। तर पहिल्यांदा दिलेला भाज्य प्रमाण रूपामध्ये लिहून घेऊया। तर प्रथम दिलेला भाज्य प्रमाण रूपात लिहूया, जे पद अब्सेंट आहे ते आपल्याला 0 सह गुणाकाराने लिहावं लागेल आणि म्हणून बघा p ऑफ x बरोबर 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात
वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 0x अधिक 2 म्हणजे हे पद ॲब्सेंट आहे ते आपण 0 सहगुणकांना जोडून या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे झालं याचं प्रमाण रूप. आता प्रमाण रूप मिळालं की चिन्हाचा वापर करून भागाकार चिन्हामध्ये भाज्य लिहिला, चिन्हाच्या बाहेर भाज्य घेतला. आता परत नेहमीप्रमाणे मित्रहो आपल्याला एक एक पदाचा लोप करायचा आहे. पहिल्यांदा लोप करूया 5x चा 5वा घात. आता हे पद लोप करण्यासाठी या x वर्गला कितीनं गुणायला पाहिजे बघा. या x वर्गला जर आपण 5x चा घन जर गुणलं तर आपल्याला खाली या ठिकाणी 5x चा 5वा घात येईल आणि आपल्याला ते पद लोप करता येईल. म्हणजे आपल्याला इथं गुणावं लागेल बघा 5x चा घन आणि 5x चा घन गुणलं तर गुणाकार बघा 5x घन यानं या दोन्ही पदाला गुणायचं आहे. तर 5x घन गुणिले x वर्ग 5x चा 5वा घात. त्यानंतर 5x घन वजा x याचा गुणाकार येईल वजा 5x चा 4था घात. त्यानंतर नेहमीप्रमाणे वजाबाकी केली की मित्र आपल्याला माहिती आहे की चिन्ह बदलतात आणि चिन्ह बदललेली चिन्ह आपण वापरली तर 5x चा 5वा घात वजा 5x चा 5वा घात या ठिकाणी ह्या पदाचा लोप होईल, हे पद निघून जाईल. इथे मात्र बघा 4x चा 4था घात अधिक 5x चा 4था घात या ठिकाणी दोन्ही अधिक चिन्ह आहेत त्यामुळे ह्यांची बेरीज होईल या सजातीय पदांची आणि त्यामुळे बेरीज येईल 9x चा 4था घात वरचं एक पद ॲज इट इज आहे तसं लिहून घेतलं. आता पुढचं टार्गेट आहे आपल्याला 9x चा 4था घात हे पद घालवायचं आहे, त्याचा लोप करायचा आहे. मग x वर्गला कितीनं गुणायला पाहिजे बघा 9x वर्गनं या ठिकाणी गुणायला पाहिजे. म्हणजे 9x वर्गनं जर तुम्ही गुणलं तर 9x वर्ग गुणिले x वर्ग 9x चा 4था घात येईल आणि अधिक 9x वर्ग गुणिले वजा x म्हणजे 9x चा 3रा घात येईल आणि म्हणून या ठिकाणी हा गुणाकार जो आहे तो या ठिकाणी लिहिला आपण. त्यानंतर नेहमीप्रमाणे वजाबाकी केली आपल्याला माहिती आहे चिन्ह बदलतात, बदललेली चिन्ह वापरली तर ह्या दोन पदांचा लोप होईल म्हणजे ही पदं आपल्याला निघून जातील. आणि त्यानंतर बघा इथं वजा 3x चा घन अधिक 9x चा घन दोन विरुद्ध चिन्ह आहेत, एक वजा आहे एक अधिक आहे त्यामुळे इथं वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल आणि म्हणून ह्यांची वजाबाकी येईल 6x चा घन. पुढचं एक पद ॲज इट इज आहे तसं लिहून घेतलं. आता पुढचं टार्गेट आहे 6x चा घन हे पद घालवायचं आहे. मग 6x चा घन हे जर पद घालवायचं असेल तर आपल्याला या x वर्गला कितीनं गुणावं लागेल बघा 6xनं. त्या ठिकाणी 6x घेतलेत मग 6xनं जर गुणलं तर गुणाकार बघा 6x गुणिले x वर्ग म्हणजे 6x चा घन आणि 6x गुणिले x हा गुणाकार येईल वजा 6x वर्ग. तो आपण गुणाकार इथं लिहिला 6x घन वजा 6x वर्ग. त्यानंतर नेहमीप्रमाणे वजाबाकी केली की माहिती आपल्याला चिन्ह बदलतात, चिन्ह बदललीत. त्यानंतर बघा 6x घन वजा 6x घन हे निघून जातील, याचा लोप होईल आणि इथं मात्र दोन्ही अधिक चिन्ह आहेत त्यामुळे ह्यांची बेरीज होईल मित्र आणि आपल्याला 2x वर्ग अधिक 6x वर्ग यांची बेरीज येईल 8x वर्ग. आणि 8x वर्ग आलेत की आपलं पुढचं टार्गेट आहे 8x वर्ग हे आपल्याला घालवायचे आहेत. मग 8x वर्ग जर घालवायचे असतील तर या x वर्गला कितीनं गुणावं लागेल बघा 8नं गुणावं लागेल. म्हणजे अधिक 8नं जर गुणलं तर अधिक 8 गुणिले x वर्ग 8x वर्ग आणि अधिक 8 गुणिले वजा x म्हणजेच वजा 8x आणि त्यानंतर हा गुणाकार आपण इथं लिहिला बघा. परत या ठिकाणी दोन सजातीय पद आहेत, नेहमीप्रमाणे वजाबाकी केली की आपल्याला माहिती आहे चिन्ह बदलतात. 8x वर्ग वजा 8x वर्ग हे निघून जाईल आणि जे शिल्लक राहील ते आपण इथं लिहूया 0x अधिक 8x. इथं दोन्ही धनचिन्ह आहे त्यामुळे याची बेरीज होईल 0x अधिक 8x म्हणजेच 8x येईल आणि त्यानंतर आपण पुढचं पद लिहून घेतलं. पुढचं पद किती आहे बघा अधिक 2 आहे, ते ॲज इट इज आहे तसं लिहून घेतलं. आता मित्र थोडंसं इथं खूप महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. या ठिकाणी जो भाग मिळालेला आहे किंवा या ठिकाणी जी राशी मिळालेली आहे या राशीची कोटी आहे 1 आणि त्यानंतर आपण बघा भाजकाची कोटी किती आहे बघा. हा जो भाजक आहे याची कोटी किती आहे 2. तर हा एक मुद्दा इथं तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की जर बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा जर 1नं लहान असेल तर तिथं भागाकाराची क्रिया संपवावी. बघा म्हणजे येणारी ही जी राशी असेल हीच तुमची असेल काय बाकी असेल मित्रहो, ही काय असेल तुमची बाकी असेल. मग बाकी कशी ओळखायची इथं की बाबा भागाकाराची क्रिया संपली आपली तर ह्या ठिकाणी कोटी किती आहे 1 आहे, इथं कोटी आहे 2. बाकीची कोटी
भाजकाच्या कोटीपेक्षा जर एक न लहान असेल तर भागाकाराची क्रिया संपवावी आणि मग तुमचं आलेलं उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या स्वरूपामध्ये तुम्ही मांडू शकता. म्हणून भाज्य लिहिलं, त्यानंतर ह्यातला भाजक काढून घेतला, भागाकार काढून घेतला, हा जो भागाकार आहे मित्र तो तुम्ही इथं काढून घेतला, त्यानंतर बाकी काढून घेतली, या ठिकाणी जी बाकी आलेली आहे 8x+2 ती काढून घेतली आणि मग तुमचं उत्तर या पद्धतीनं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार या स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि ह्या ठिकाणी आपण बहुपदींचा हा भागाकार याची 2 उदाहरणं आज आपण बघितलीत. तर मित्र हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि असे खूप चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.